वैशाली मॅम, तुम्ही संगीत दिले, तसेच गीतही दिले, काय सांगाल याबद्दल? मला कंचनजीने या दोघांची एक फ्रेम दाखवलेली ज्यामध्ये ते टॅक्सीत बसलेले आहेत. ते एअरपोर्टवरनं परत येतानाचा तो सीन आहे, शॉट आहे, ज्यामध्ये दोघंही स्तब्ध आहेत, एकमेकांशी बोलत नाही आहेत आणि त्यांच्यावर आभाळ कोसळलं आहे. आणि त्या दोघांनी ही इमोशन इतक्या समर्थपणे सादर केले की तिथे ते गाणं जन्माला आलं असं मी म्हणेन. की अंगाई झाली अबोलं हा कॉन्सेप्ट यांचा होता. इथून सुरुवात झाली गाण्याला आणि नंतर आईवडील म्हणून यांच्यावर आत्ता काय आघात झाला असेल, काय घाव झाला असेल, हे सगळं आपोआप या विचारांमधनं ना शब्द सुचत गेले की काय वाटलं असेल त्या आईवडिलांना की ज्याला आपण इतक्या आत्मविश्वासाने मोठं केलं आहे. त्यांच्या परीने त्यांनी संस्कार दिलेले आहेत, त्याला एक तऱ्हा दिली आयुष्याची. आणि असं असताना अचानक ह्या मुलांनी आपल्याच असं वागावं, सोसना घावं, हे शब्द म्हणून आले तिथे की हे नाही जमत आहे, आम्हाला झेपतच नाही आहे आणि विश्वासच नाही आहे. आणि ती आई जी होती ती म्हणजे रडणं पण थांबलेलं तिचं. स्पेल बाउंड म्हणतात ना, स्पेल बाउंड लोक एका आनंदानेही होतात आणि मोठ्या आघाताने होतात. तर ही दोघं ज्या तऱ्हेने त्या टॅक्सीत बसलेली की संपलं आमचं सगळं, आता आम्ही काय तोंडाने गावाला जायचं, परत कोकणात कसं जाऊ, काय सांगू सगळ्यांना, हे सगळे पुढचे प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते मला. आणि हे कुठल्याही आईवडिलांबरोबर होऊ शकतं. तर मला असं वाटलं की त्याच्यातनंच त्याला रिलेट करणारं गाणं हवं. आम्ही दोघी याआधीही एका कंचनजींच्या फिल्मसाठी मी काम केलेलं आहे. त्यांची स्टाईल मला माहिती आहे की त्यांना एक साधारण रँडम गाणं त्यांचं दिसत असतं, त्याचे काही काही रँडम शब्द त्या लिहून ठेवतात, मग त्या मला दाखवतात, मग त्याच्यातनं एक रूट मॅप ठरतो गाण्याचा. असंच काहीसं यावेळीही झालं आणि मग सोसना घावं हे गाणं जन्माला आलं. मग त्यानंतर आवाज ड्युएट आहे, आईवडिलांचं गाणं आहे, मेल फिमेल 2 व्हॉइसेस पाहिजेत. एक वेगळाच आवाज या गाण्याला कंचनजींनी सुचवला, तो म्हणजे सुदेश भोसले. जनरली सुदेश भोसले म्हटल्यावर मेरी मखणा वगैरे सगळं डोळ्यापुढे येतं, परंतु सुदेशमध्ये हा जो एक इमोशनल एलिमेंट आहे तो टॅप करायचा होता. आणि आय मस्ट से लेजेंडरी गायलेत ते. हां, की एक तर त्यांनी ते गाणं खूप एन्जॉय केलं अँड दॅट्स ग्रेट थिंग फॉर मी की त्यांनी कौतुक करावं गाण्याचं. मग खूप मनापासून गायले, खूप मनापासून त्यांनी त्या गाण्याला वेळ दिला, हे फार महत्त्वाचं आहे. मग परत मला त्यांचा फोन आला की झालं आहे ना सगळं, का परत काही करायचं आहे वगैरे. सो जेन्युइनिटी ऑफ ॲन आर्टिस्ट इज सीन हिअर. तर खूप शिकण्यासारखं आहे ही गोष्ट की जोपर्यंत गाणं काय म्हणत आहे ते आपल्याकडनं, मी सुदेश भोसले आणि मी हे गातोय असं नव्हतं, गाणं काय मागतंय याचा पाठ. त्या रेकॉर्डिंगमध्ये पण आम्ही जेव्हा होतो तेव्हा पण त्यांचं प्रत्येक शब्दावरती ते तिला विचारत होते की हे माझं बरोबर आलं आहे का, हा इथे जोर आहे तो बरोबर आला आहे का. आणि ही जसं म्हणाली की सुदेश भोसले माझ्या नजरेसमोर का आले, तर मी असं म्हणेन की आय एम फॅन ऑफ किशोर कुमार. आणि किशोर कुमारचे जे आपल्याला उडती गाणी जितकी आवडतात तितकीच त्यांची सॅड सॉंग्स पण पॉप्युलर आहेत. आणि कुठेतरी मला असं वाटतं की किशोर कुमार म्हटल्यात ना, माझ्या डोळ्यापुढे नेहमीच सुदेश भोसले येतात. आय डोंट नो वाय, म्हणजे ती एक आहे माझ्या डोळ्यात, गणित फिक्स आहे माझ्या डोक्यात. प्लस आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे मनोजींचं वय आहे आणि त्याला लागणारा तो आवाज, कुठेतरी मॅच्युरिटी पाहिजे होती, तर त्यामुळे ती मला त्या आवाजात मिळाली असं मी म्हणेन. तिने नुसतंच गायलं नाही आहे, तर संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. आणि संगीत दिग्दर्शन फार कठीण असतं असं मला वाटतं नेहमीच, की ते मध्ये मध्ये पण जे म्युझिक असतं त्याच्याचं काहीतरी ते बोलत असतं. जसं आमच्या वाक्यांमध्ये बिटवीन द लाईन्स असतात, तसं ते बिटवीन द लाईन खूप काही म्युझिक त्याचं सांगून जातं. हे तुम्ही ऐकल्यावरती तुम्हाला त्याची अनुभूती नक्की येईल. आणि जसं आता काही काही गाणी असतात ती आपल्या सतत रुंजी घालत असतात, तसं हे रुंजी घालत राहील सतत, त्याची खात्री आहे मला. खूपच मस्त. आणि सुदेशजींबद्दल एक सांगायचं तर मी त्या रेकॉर्डिंगला गेले होते आणि त्यावेळेला मला जाणवलं की त्यांना एक सोडव हा शब्द, कारण त्यांनी हिंदीत खूप काम केलं आहे, त्यामुळे मराठीशी फारसा त्यांचा संबंध तेवढा राहिला नाही. तो हिंदीसारखा त्यांचा येत होता तो.
पण त्यांना स्वतःलाही कळत होतं की नाही येते, नाही येते. तरीसुद्धा तिने एका पॉईंटला ती ओके म्हणाली, नाही ठीक आहे चल जाएगा. ते कुठेतरी बाहेर गेले, ब्रेक घेऊन आले. ते बाहेर जाऊन आम्ही तरी चालूच होतं आमचं रेकॉर्डिंग आणि हे सगळं. तर तेव्हा ते आल्यानंतर मैं करू क्या? तू ओके बोलेले की नाही अच्छा लग रहा है. एवढा मोठा माणूस, एवढं सगळं केलं आहे, पण तरी त्याला ते पटलं नाही. परत येऊन त्यांनी केलं आणि तो जो टेक दिला असा गेला टेक. म्हणजे तुम्ही जेव्हा ऐकाल ना तेव्हा तुम्हाला केलं. आणि प्रत्येक वेळेला किती वेळेला मी आता ऐकलं आहे ते गाणं, पण प्रत्येक वेळेला माझ्या अंगावर काट्यात आणि डोळ्यातनं पाणी येतं. असं ते गाणं अप्रतिम तिने केलं आहे. तर ते आपण ऐकूया तिच्याकडनं आता. आज अंगाई झाली अबोल, नाती रुजली नाहीत खोल. आज अंगाई झाली अबोल, नाती रुजली नाहीत खोल. चिवकाऊचे घरटे करून एकटे, जन्म ऋणांचा मांडला काढावा. सोडव कसा हा गुंतलेला जीव, सोसना घाव, सोसना घाव, सोसना घाव, सोसना घाव. पिल्लू चुकले, पिल्लू चुकले, भूलले, विकले हो माय पाश. झाली पडझड उमगेना कुणाचा हा दोष. पिल्लू चुकले, भूलले, विकले हो माय पाश. झाली पडझड उमगेना कुणाचा हा दोष. मन मोडून तोडून होऊन पसार, गेला घेऊन काळजाचा ठाव. सोडव कसा हा गुंतलेला जीव, सोसना घाव, सोसना घाव.